24 जून 2026 द पिटचा सेकंड सीझन संपला. सीझन सुंदरच आहे. सिरीज खूप सुरेख आहे, अगदी आवर्जून बघावी अशी. आणि त्यातल्या ज्यांना मेडिकल सायन्स मधलं थोडंसं नॉलेज आहे किंवा थोडंसं जरी माहिती आहे तरी ते खूप सगळ्यांना म्हणजे अपिलिंग होईल अशी सिरीज. थोडक्यात रॉबी जो असतो मेन तिथला सगळं बघणारा, त्यांनी सुट्टी घ्यायची ठरवलेली असते. 3 महिन्याच्या सुट्टीवर तो जाणार असतो आणि त्याच्यानंतर तो येईल का नाही याची गॅरंटी नसते कोणाला. म्हणून त्याच्या जागी एक नवीन डॉक्टर आली असते जी त्याची जागा घ्यायला. आणि त्याच वेळेस लँडन पण आपलं रिहॅबिलिटेशन मधून पूर्ण करून त्याचा तो पहिलाच दिवस असतो. म्हणजे ते ड्रग्सचं त्याचं जे झालं असतं तर त्याच्यातनं तो बाहेर आलेला असतो आणि तो पण जॉईन झालेला असतो. पण थोडंसं रॉबीमध्ये त्याच्यात जरा थोडंसं अजूनही तसं चालू असतं. म्हणजे रॉबी अजून मोकळेपणाने त्याच्याशी बोलत नसते. आणि ती पण रेसिडेंट डॉक्टर पण बोलत नसते, कारण तिच्या मर्जीनुसार असा डॉक्टर ठेवायलाच नाही पाहिजे. त्याचं सरळ पोलीस कंप्लेंट करून त्याला पोलीसमध्ये द्यायला हवं होतं. पण यांनी म्हणजे आपल्या हॉस्पिटलच्या याच्याकरता आणि त्याच्याही करिअरच्या दृष्टिकोनातून नसतं हे केलेलं, आणि तो आलेला असतो व्यवस्थित असतो. त्याच्यानंतर मग बॅक टू बॅक गोष्टी सुरूच असतात त्यांच्या. पेशंट्स येणं आणि कसे नवीन नवीन प्रकारचे आणि नमुने काही. आणि अशातच एक जण छोट्या बेबीला म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हेच झालेलं नसतं. म्हणजे कुठून आली बेबी, कोणी ठेवलं, काहीच नाही. त्यांच्या बाथरूम मध्ये त्यांना एक छोटं बाळ सापडतं. मग सगळे आधी तिच्या ह्याच्यात, मग तिचे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व्ह करायला मधनं टर्न बाय टर्न एक जण डॉक्टर जाऊन तिला बघत असतो, वॉच करत असतो. इन्क्युबेटर मध्ये तिला ठेवलेलं असतं वगैरे चालू असतं ते. मग ह्याच्या दरम्यान त्याला हे लक्षात येतं की जी डॉक्टर त्याची जागा घेणार आहे तिला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे, कारण एकदा दोनदा तिशी डिस्टर्ब झालेली किंवा काहीतरी असं त्याला ते जाणवतं. मग अगदी शेवटी तो विचारतो. मग ती त्याला सगळं सांगते. मग तो म्हणतो नाही, अशा याच्यामध्ये तर मी तुला म्हणजे मी सोडून जाऊच शकत नाही, तुझ्यात नुसत्या जबाबदारी. आधी त्याला असं वाटतं रे, आणि ती हुशार असते, चांगली असते, चांगलं हँडल करत असते. दोघांचा रॅपोही हळूहळू जमायला लागला असतो. पण जसंच त्याला हे लक्षात येते मग तो जरा चलबिचल असतो. तसंही त्याचं मन जायचं तर असतं, पण त्याला तो म्हणजे इतका बांधलेला असतो ना हॉस्पिटलशी आणि हॉस्पिटल स्टाफशी, की त्याला म्हणजे सगळं व्यवस्थित होईलच आपल्या ऍब्सेन्स मध्ये हे त्याला बिलकुल गॅरंटी नसते. त्याच्यामुळे त्याचे पाय निघत नसतो तिथं. आणि तशातच मग अजून प्रॉब्लेम होतो. लाईट्स जातात, सगळं कॉम्प्युटराइज डाटा त्यांचा जो नेहमी अपडेट होत असतो आणि ते सगळं त्यांना हाताने लिहून करावे लागतात. फॅक्स मशीन कधी वापरल्या नाही. मग ते आता सगळ्या यंग डॉक्टर्सना सवय नसते, मग त्यांना ते सांगायचं, ट्रेन करायचं, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यात ती जी मेन तिथली नर्स असते जी सगळं बघत असते, तिने खिशात आपल्या एक मेडिसिन ठेवलेली असते आणि एक असंच पेशंट आला असतो, तर त्याला न विचारता देऊन दिलं असतं. म्हणजे तो जरा ॲरोगंट टाईप वागला असतो. त्या एक नवीन मुलगी पण तिला असिस्टंट म्हणून जॉईन झालेली असते. तर मग रॉबीला ते एक टेन्शन असतं की ही जर असंच खिशात दरवेळेस हे ड्रग ठेवून फिरेल तर कसं होईल वगैरे वगैरे, सगळ्या ह्या गोष्टी चालतात. त्याच्यातच एक अजून डॉक्टर असते जिच्याशी थोडंसं दाखवलंय रॉबीचं रेपो जमतोय नाही. तो इव्हन ह्याला विटेकरला पण म्हणतो की तू तिच्याबरोबर राहतोयस तर मी नाहीये तोपर्यंत तू माझं घर वापरू शकतो, त्यानिमित्ताने माझं घर स्वच्छही राहील, पाणी देणं होईल झाडांना वगैरे. अशा सगळ्या म्हणजे त्याच्या प्लॅनिंग चालू असतात. पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अडथळे येत राहतात. आणि त्यात परत त्याचा एक मित्र येतो टफी म्हणून ऍडमिट व्हायला, आणि मग त्याच्या डायग्नोज मध्ये पण निघतं की त्याला पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचं पण ऑपरेशन करणं गरजेचं आहे. पण तो तयार नसतो.
आणि तो मोटरसायकलचा एक्सपर्ट असतो. तर नेमकं ते ॲम्ब्युलन्स ज्या येत असतात पेशंट्सना घेऊन, त्यांच्यातनं एक ॲम्ब्युलन्स याच्या मोटरसायकलला धडक देते रॉबीच्या. मग ती ट्रफी रिपेअर करतो, ती सगळं ठीक करतो. कारण याला जायचं शेवटी. पण शेवटी यांची शिफ्ट संपते, तरी पण ते जे लाईट गेल्यामुळे जो डाटा सगळा परत फीड व्हायला पाहिजे होता, तो झालेला नसतो. त्याच्यामुळे यांना एक्स्ट्रा 2-3 तास सगळे बसून आपले कामं करत असतात. संध्याकाळचा स्टाफ येतो, सगळं परत म्हणजे सुरू होतंय. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स येतात आणि मग ते सगळे म्हणजे चालू असतं. त्यातल्या 1-2 डेथ्स पण होतात. पण शेवटी रॉबी नाही जाऊ शकत. म्हणजे तो लिंटनला गुड बाय म्हणत असतो, पण लिंटन पण मग त्या परखडपणे त्याच्यात म्हणतो, की तुला असं वाटतं की तुलाच सगळ्यांची काळजी आहे, तू परफेक्ट आहेस, तुझ्यामध्ये काही फॉल्ट नाहीये, पण तू पण जरा आत्मचिंतन कर, तुझ्यामध्ये काय कमी आहे ते तुलाच कळेल. मग हा जातो बेबीच्या रूम, म्हणतो ठीक आहे आता मी काही कुठे मध्ये लक्ष घालणार नाही, आणि तो बेबीच्या रूम मध्ये जातो आणि बेबीला म्हणतो आता आपण दोघंच राहूया, काही झालं नाहीये आणि काही होणार नाहीये, तुझं सगळं छान होईल. मला पण म्हणे लहानपणी 8 वर्षाचं असताना एकटं सोडलं होतं, मी पण मोठा झालोच ना, आणि चांगलं होतं, तुझं पण काही नाही, सगळं चांगलं होईल, असं त्याच्याशी बोलताना तिथे सिरीज संपली. म्हणजे शेवटी तो आपल्या हॉस्पिटलमध्येच इन्व्हॉल्व आहे, कुठेही तो मौज मजा करायला जाऊ शकत नाही. आणि हे रेसिडेंट डॉक्टर्स मग सगळं त्यांचं काम झाल्यावर रिलॅक्स, बहुतेक न्यू इयर असतो किंवा काहीतरी हे असतं अमेरिकेचं, तर सगळे फटाके जोर सुंदर चालले असतात, पूर्ण सगळे गच्चीवर ते बघत असतात. हा आपल्या बेबी बरोबर एन्जॉय करत असतो. छान आहे, सुंदर आणि इमोशनल पण आहे आणि सुरेख सिरीज.